आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर येथे कानबाईची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली, तर पांझरा नदीच्या काठावर कानबाई विसर्जनासाठी घाट नगर परिषदेने बांधून द्यावा अशी मागणी भाविकांनी केली आहे। काल कुंभारवाड्यातून कानबाई वाजत गाजत नाचत मिरवणूक काढण्यात आली। पहिल्या दिवशी कानबाईचे नारळ कुंभाराच्या घरी ठेवण्यात येते। कुंभार या नारळाला मातीने मुकुट तयार करून देवीची रूप देतो, त्याला कलर करून आभूषणांचा शृंगार करतात। मग सर्व भावबंद महिला भाविक वर्ग या कानबाई मातेला घेण्यासाठी जातात व वाजत गाजत नाचत मिरवणुकीने सायंकाळी घरी स्थापना करण्यात येते। रात्री नैवेद्य दाखवून भोजन दिले जाते व नंतर रात्रभर जागरण करण्यात येते। कानबाईची गीते म्हणून नाचण्याचा आनंद घेतला जातो। कानबाई अवतारालाही 9000 वर्ष पूर्ण झाली आहेत। कानबाई नेमकी कोण, तर सप्तशृंगी अवतारातील 40 शक्तिपीठातील एक मुख्य भाग। महिषासुराचा वध करून धड वेगळे होताच शिर सोलतच आले, त्याचा पाठलाग मातेने केला, धावून त्याचा कान पकडला। मग कान धरताच ब्रह्मदेवाचा त्याला वर होता शक्तीचा स्पर्श झाला की ह्या देहातून विजेच्या तुकड्यासारखे तुकडे बाहेर पडतील आणि त्याची गर्जना संपूर्ण खानदेशामध्ये पडेल। ते तुकडे लोकांना पीडा करू शकतील। तर मातेने कान धरताच कान धडासहित उपटला। तेच आज जळगाव जिल्ह्यातील कानळदा कानबाईचे जन्मस्थळ हे सप्तशृंगी अवतारातील मुख्य भाग आहे। म्हणून खानदेश वासियांनो, माता कानबाई कोण आहे? कानबाई लहान नाही, प्रत्यक्ष आदिशक्ती जगदंबा, जिने सिंहरूढ अष्टभुजा अवतार घेऊन सर्वांना अभयदान दिले, ती प्रत्यक्ष माता पार्वती सिंहरूढ अष्टभुजा अवतारामध्ये घडलेली ही लीला त्यातली आहे। मुख्य भाग कानबाईचा आहे अशी आख्यायिका आहे। दुसऱ्या दिवशी दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेला कानबाई मातेची पूजा करून डोक्यावर बाजोट घेऊन नाचत गाजत पिंपळनेरच्या पांझरा नदीच्या तीरावर कानबाईचे विसर्जन करण्यात आले। यावेळी कानबाई मातेला निरोप देताना भाविकांचे मन भरून आले। यावेळी पिंपळनेर शहरातील विविध ठिकाणच्या कानबाईंचे पांझरेच्या तीरावर विसर्जन करण्यात आले। यावेळी भाविकांनी एकमेकांना ओलं करत आनंदही घेतला। तसेच नगर परिषदेने 2 दिवस आधी पांझरेचा काठ स्वच्छ करावा। या ठिकाणी काही उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांनी अतिशय घाण केलेली असल्याने कानबाईला निरोप देताना अति दुःख झाल्याचे भाविक कैलास गंगुर्डे यांनी आपले मत व्यक्त केले आहे।
कुटुंबामध्ये श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर जो रविवार येतो त्या रविवारी आम्ही हा उत्सव साजरा करत असतो। आमच्या घराण्यामध्ये रोट होतात, पण आमची हौस होती, म्हणजे आमच्या पूर्ण हिराव परिवाराची हौस होती की आपण कानबाई आणावी, म्हणून आम्ही भामेर येथून ही कानबाई आणली आणि विधिवत पूजा करून कानबाई मातेची आम्ही स्थापना केली। कानबाई माते की जय। गावात पिंपळनेर गावात कानबाईचा उत्सव सुरू झाल्यानंतर 2 दिवसाचा उत्सव असतो। त्या उत्सवात आम्ही ज्यावेळी विसर्जनासाठी कानबाईच्या विसर्जनासाठी आलो असताना नदीचा आजूबाजूचा परिसर हा अतिशय गलिच्छ असतो। तसेच आजूबाजूला परिसरात सर्व गवत वाढलेले व हे वाढलेले असते, दंडल वाढले असते, पुन्हा लोकांनी बरीचशी घाण टाकलेली असते। तो परिसर व्यवस्थित साफसफाई करण्यासाठी साफसफाई व्हावा। तसेच पुढे गणेश उत्सव येत आहे, त्याचं विसर्जन गणपती विसर्जन होण्यासाठी तरी कमीत कमी ती जागा साफसफाई केली पाहिजे, असा मी नगर परिषदेला कळकळीची विनंती करून त्या बाबतीत सुधारणा व्हावी हीच माझी सूचना आहे। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा। शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या